नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सहामाही परीक्षा म्हणजेच प्रथम सत्र संकलित मूल्यमापन ही जी परीक्षा आहे ही आता तुमची खूपच जवळ आलेली आहे. तर या परीक्षेसाठीचा गणित या विषयासाठीचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, एकूण किती मार्क्सचा पेपर असणार आहे, त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले असणार, त्या प्रश्नाला किती मार्क्स असणार, ते प्रश्न कसे सोडवायचे असणार, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला गणित या विषयाचा फुल कॉन्फिडन्स येणार आहे. कारण तुम्हाला समजलेलं असणार आहे की प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आहेत. तर चला विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने असणार आहे हा तुमच्या पेपरचा फॉर्मॅट. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन, प्रथम सत्र संकलित मूल्यमापन म्हणजेच तुमची सहामाही परीक्षा, मिड टर्म एक्झाम, इयत्ता 4थी विषय गणित. इथे तुमचं नाव, शाळेचे नाव, तुमचा हजेरी क्रमांक, तुकडी, जे काही केंद्र असेल ते, तालुका, जिल्हा आणि त्या दिवशीचा तारीख. तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यानंतर आपण खाली आता बघणार आहोत प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे किंवा कोणते कोणते प्रश्न आहेत. तर इथे दिलेली आहे सूचना. सर्व प्रश्न सोडवावेत, सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक उपप्रश्नासाठी 1 गुण आहे. सूचनेनुसार कृती कर. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पेपर सोडवायला घेण्याच्या आधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इयत्ता 4थीचे इतर विषयाचे व्हिडिओज किंवा पेपर्स जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तेही तुम्हाला बघता येतील. ओके, तर चला, आपला पहिला प्रश्न आहे त्यातला अ प्रश्न. 7 श गुणिले 2 दिलेला आहे. 7 श म्हणजे काय? 7 शतक म्हणजे 700 गुणिले, तर याचं उत्तर किती येणार? 1400. म्हणजे या दोघांचा केला आपण गुणाकार. आता ब प्रश्न बघा. स केंद्रबिंदू असलेले वर्तुळ काढ व त्रिज्या दाखव. तर आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा केंद्रबिंदू स असा दाखवायचा आहे आणि त्याची त्रिज्या सुद्धा काढायची आहे. मग त्रिज्या इथून इथे जर आपण काढली तर त्याची त्रिज्या आपण ट असं नाव देऊयात. ओके, आता क प्रश्न बघा. संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिही. तर ही जी संख्या दिलेली आहे मराठीमध्ये, जी आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची आहे, मग ती किती येणार? 6589. बरोबर, ही लिहिली ती संख्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात. पुढे ड बघा. घड्याळाच्या 2 काट्यात कोणता कोन झाला आहे? तर एक काटा इथं 12च्या थोडंसं पुढं आहे आणि एक काटा इथे आहे हा 5 वर. तर याच्यामध्ये हा कोन कोणता झालेला आहे? विशाल कोन. अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरा कोन सुद्धा विचारतील. जर हा काटा इथे स्ट्रेट आणि हा समोर इथं 3 वर असेल तर इथं कोणता कोन होणार? काटकोन होणार. जर हा काटा इथे आणि काटकोनापेक्षा लहान कोन असेल तर हा कोन होणार लघुकोन. ओके, तर फिरवून प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आता ई प्रश्न. खालील आकृतीला किती कडा आहेत? तर एकूण 4 कडा आहेत. आता विद्यार्थ्यांनो, प्रश्न दुसरा, त्यामध्ये अ. खालील संख्या विस्तारित रूपात लिही. आता ही ती संख्या आहे, ही आपल्याला विस्तारित रूपात लिहायची आहे. तर चला, इथं आपण ती लिहूयात. 9000 अधिक 600 अधिक 70 अधिक 0 हा झाला या संख्येचा विस्तारित रूप. ब प्रश्न. खालील संख्या चढत्या क्रमाने लिही. आता चढत्या क्रमाने लिहायचं आहे, म्हणजे सगळ्यात लहान संख्या आहे ही, तर ती पहिल्यांदा आपण लिहूयात. त्याच्यानंतर दुसरी लहान संख्या आहे ही 6215. त्यानंतर आहे 6524 आणि त्यानंतर आहे 9211. आता आहे क प्रश्न.
लहान मोठी संख्या ठरवण्यासाठी या दोन्ही चिन्हांपैकी योग्य चिन्ह निवड. लहान संख्या आणि मोठी संख्या कोणती आहेत? पहिल्यांदा आपण संख्या वाचून घ्यायची. 6091, 4698. मग यातली ही संख्या आहे मोठी, ही संख्या आहे छोटी. तर आपल्याला इथे हे चिन्ह द्यावं लागेल कारण ही संख्या मोठी आहे. आता ड, बेरीज कर. तर बेरीज कर साठी आपल्याला त्यांनी टेबल बनवून दिला आहे. तर चला या दोघांचा आपण करूयात आता बेरीज. 8 अधिक 7 म्हणजे 7 7 14 आणि 1 15. तर इथं आले 5, इथं आला आजचा 1. तर 4 आणि 5 9 आणि 1 10 म्हणल्यावर इथं आले 0, इथं आला 1 आणि 9 आणि 5 14 आणि 1 म्हणल्यानंतर इथं आले हे 15. तर ही झाली या दोघांची बेरीज. आता इथं आहे ई प्रश्न, वजाबाकी कर. आता वजाबाकीमध्ये बघा 5 मधून 8 जात नाहीत, मग आपण इथे कॅन्सल करून घेतो 15. इथं झाला इकडचा 1 गेल्यामुळे 1. तर आता 15 मधून 8, इथं राहिले 7. 1 मधून 5 जात नाही, मग पुन्हा इथं 2 करतो आणि इथं हे झाले 11. तर 11 मधून 5 गेले, इथं राहिले हे 6. 2 मधून 7 जात नाहीत, आपण पुन्हा इथे 5 करतो, इथं 12 करतो, इथं झाले हे 5 आणि हे 5 आहे तसे. ही झाली या दोघांची वजाबाकी. आता पुढे आहे तिसरा प्रश्न. तर तिसरा प्रश्न बघण्याआधी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. इथं काय दिलेले आहे? एका खुर्चीची किंमत 650 रुपये. तर 4 खुर्च्यांची किंमत किती? तर एक खुर्ची आहे 650 ला, तर अशा 4 खुर्च्या आपल्याला घ्यायच्या आहेत. मग त्यासाठी काय करावं लागणार? गुणाकार. तो 4 0 0, पाईंचोक 20 आणि साहिंचोक 24 आणि हे 2, तर इथं झाले हे 26. तर एकूण किती किंमत जाणार? किती किंमत होणार? 2600 रुपये. आता ब प्रश्न, दिलेल्या अंकांचा वापर करून 3 संख्या बनव व लिही. आता त्यातल्या 3 संख्या बनवायच्या आहेत या अंकांचा वापर करून. 2 6 7 3. त्यानंतर आणखीन कुठली होती आपली? 7326 होते. पुन्हा कुठली होते बघा? 3267 होते. अशा अनेक संख्या होतात, पण तुम्हाला ज्या योग्य येतात किंवा ज्या बरोबर संख्या वाटतात त्या इथे या संख्यांपासून बनवायच्या आहेत. आता क, खालील संख्या अक्षरात लिही. तर संख्या वाचूया. 8098. आपण अक्षरामध्ये कसं लिहिणार? 8098. तर ड प्रश्न बघा, खालील बेरजा कर. तर आता या ज्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेऊयात. ओके. तर आता बघा 5 3 8, 2 आणि 2 4, 8 आणि 5 13. मग आपला आजचा आला 1, 8 आणि 4 12 आणि इथं आले हे 13. ही झाली या दोघांची बेरीज. आता या दोघांची बघा, 5 आणि 3 इथं पुन्हा 8, 6 आणि 1 7, 9 आणि 5 असतात 14. तर इथं आला 1, 7 आणि 3 10 आणि हा 1 11. ही झाली या दोघांची बेरीज. चला आता पुढे चौथा प्रश्न आहे, लहान व मोठी संख्या ठरव. तर संख्या आहे 5312 आणि 2321. मग यातली ही संख्या आहे मोठी, ही संख्या आहे लहान. बरोबर, सोपा प्रश्न आहे. ब, दिलेली संख्या अंकात लिही. तर संख्या दिलेली आहे 9612. मग 9612 ही संख्या आपण अंकात लिहिली. क प्रश्न बघा, 4 गुणिले 5 द म्हणजे 5 दशक आहेत. म्हणजेच कसं येणार? 5 द म्हणजे 50 गुणिले 4, 4 पंचे 20. तर इथं आलं उत्तर आपलं 200. आता खालील संख्या अंकात लिही. तर शतकचे किती आहेत? 1 2 3 4 5. 5 आहेत 5.
1 2 3 4 5 6 7 आणि 1 2 3 4 574. आता ई प्रश्न, विस्तारित रूपावरून संख्या लिही. आता इथं विस्तारित रूप दिलेलं आहे, मग यावरून संख्या बघा 4548 ही येणार संख्या. आता खाली बघा प्रश्न 5वा अ, खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही. संख्या किती दिलेली आहे 6716. मग हा असतो एकक, दशक, शतक आणि हजार. मग शतक स्थानच्या अंकाची किंमत आपल्याला विचारली आहे, मग ती किती येणार 700. आता ब, संख्या तयार कर व लिही. एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानावरती किती गोल आहेत 2, शतक स्थानावरती नाही त्यामुळे इथे 0 घेतलं. दशक स्थानावरती किती आहेत 3 आणि एकक स्थानावरती आहेत 4. बरोबर, असं आलं याचं उत्तर. आता क, घड्याळात किती वाजले ते सांग. आता घड्याळात किती वाजले तिथे बघा 3च्या पुढे म्हणजे. आता ड प्रश्न, 84 रुपयांची 4 मित्रांना समान वाटणी करायची आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल भागाकार. मग आता बघा 84 भागिले 4, 4 दुनी 8, हे झाले 0. पुन्हा हे 4 इथं आले, मग 4 एक्के 4, बाकी आली 0. मग किती 4 मित्रांना किती रुपये गेले, प्रत्येकी 21 रुपये ची वाटणी करण्यात आली. 21 21 21 असं 4 जणांना दिले. आता ई, चौकटीत योग्य चिन्ह लिही. मगाच्या सारखाच आहे, मोठी संख्या लहान संख्या बघायची आहे. 5635 आणि 4563 ही संख्या मोठी आहे त्यामुळे इथं हे चिन्ह येणार. आता आपल्याला कॅलेंडरवरती प्रश्न विचारलेला आहे. 6वा प्रश्न त्यातला अ, दिनदर्शिकेवर आधारित प्रश्न. ऑगस्ट महिन्यात एकूण किती दिवस आहेत, तर बघा कॅलेंडरमध्ये एकूण 30, नंतर इथं एक आहे 31, म्हणजे किती दिवस आहेत 31 दिवस. ऑगस्ट महिन्यात एकूण किती सोमवार आहेत, सोमवार बघायचे 1 2 3 आणि 4, तर 4 सोमवार आहेत. 15 ऑगस्ट कोणत्या वारी आहे, 15 ऑगस्ट इथं आहे, हा 15 ऑगस्ट वार कोणता आहे शुक्रवार. बघा किती सोपे प्रश्न आहेत, तुमच्या हातचे मार्क्स मिळणार आहेत. आता पुढे सांगितलेलं आहे, घड्याळात 5:30 काट्यांची स्थिती कशी असेल ते दाखव. 5:30 म्हटल्यानंतर 5च्या पुढे थोडासा छोटा काटा असणार आणि 6 हा मोठा काटा असणार, राईट. तर खाली आहे गुणाकार कर. तर चला इथं आपण हा गुणाकार मांडून घेऊयात. 76 गुणिले 9 सख्ख 54, इथं आले 4, 6 एक्के 6, 7 8 11, मग इथं आले हे 11, इथं राहिला हा 1, 7 सख्खम 42 आणि हा एक झाला 43. इथं आपण 0 घेतो. 7 9 63, मग आले इथं 6 6, 7 एक्के 7, आणि इथं आले हे 13, मग राहिला पुन्हा 1, 7 7 49 आणि हा 1 50. मग आता यांची काय करूया आपण बेरीज. 4 4 6 4 आणि हे 5. तर चला विद्यार्थ्यांनो, याच बरोबर इयत्ता 4थीचा गणित या विषयाचा 6माही परीक्षेचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, कसे प्रश्न असणार आहेत, त्याला किती मार्क्स असणार आहेत, हे सगळं आपण या आजच्या मॉडेल पेपरमधून बघितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा. थँक्यू.